जुलै रोजी निघणार भव्य श्री जगन्नाथ रथयात्रा अंतिम तयारी टप्प्यात। आंतरराष्ट्रीय कृष्ण भवनामृत संघ इस्कॉन तर्फे भगवान श्री जगन्नाथ, श्री बलदेव आणि देवी सुभद्रा यांच्या भव्य श्री जगन्नाथ यात्रेचं आयोजन आषाढ शुद्ध द्वितीया गुरुवारी 16 जुलै रोजी करण्यात आलं आहे। विशेष म्हणजे जगन्नाथपुरी ओडिशा येथे ज्या दिवशी रथयात्रा साजरी होते त्याच दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्येही हा उत्सव साजरा केला जाणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये इस्कॉन तर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या या रथयात्रा महोत्सवाचे हे 16वे वर्ष आहे। हजारो वर्षांची परंपरा लाभलेली श्री जगन्नाथ रथयात्रा ही भारतातील प्रमुख धार्मिक उत्सवांपैकी एक असून जगन्नाथपुरी येथून या परंपरेची सुरुवात झाली आहे। इस्कॉनने या उत्सवाचा भारतासह संपूर्ण जगात प्रसार करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे। आज दिल्ली, मुंबई, कोलकाता, बेंगळुरू, पुणे, छत्रपती संभाजीनगर तसेच न्यूयॉर्क, सॅन फ्रान्सिस्को, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आदींसह जगभरातील शेकडो शहरात हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो। रथयात्रेला दुपारी 2 वाजता गांधी पुतळा, शहागंज येथून प्रारंभ होईल। त्यानंतर सिटी चौक, गुलमंडी, औरंगपुरा, समर्थनगर मार्गे ही रथयात्रा अदालत रोडवरील इस्कॉन मधुबन केंद्र, मन मंदिर, ट्रॅव्हल्स जवळ येथे पोहोचेल। भगवान श्री जगन्नाथ, श्री बलदेव, श्री देवी सुभद्रा यांच्या अर्चा विग्रहांना आकर्षक सजवलेल्या रथात विराजमान करण्यात येईल। हा रथ भाविक स्वतःच्या हातांनी ओढणार आहेत। रथयात्रेदरम्यान संपूर्ण मार्गावर हरिनाम कीर्तन, भजन, महाप्रसाद वितरण तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। विविध सामाजिक संस्थांतर्फे पुष्पवृष्टी, स्वागत, रांगोळी आणि भाविकांनी अल्पोआहाराची व्यवस्था करण्यात आली आहे। तसेच रथयात्रेनंतर मार्ग स्वच्छ राहावा यासाठी विशेष स्वच्छता पथकही नियुक्त करण्यात आलं आहे। रथयात्रेचा समारोप इस्कॉन मधुबन केंद्र येथे होणार असून तेथे श्री जगन्नाथांची महाआरती, प्रवचन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे। भाविकांच्या सोयींसाठी वॉटरप्रूफ मंडप आणि पुरेशी वाहनतळ व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे। या आयोजनासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, माहेश्वरी, गुजराती, सिंधी, खंडेलवाल, तेली, बंगाली समाजासह विविध सामाजिक व धार्मिक संस्थांचे सहकार्य लाभत आहे। तसेच मंत्री अतुल सावे, मंत्री संजय शिरसाट, खासदार संदीप पान भुमरे, आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार अंबादास दानवे, महापौर समीर राजूरकर यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलं आहे। श्री जगन्नाथ रथयात्रा समितीने सर्व नागरिकांनी कुटुंबियांसह या भव्य आध्यात्मिक सोहळ्यात सहभागी होऊन भगवान श्री जगन्नाथांचे दर्शन व आशीर्वाद घ्यावेत असं आवाहन केलं आहे। या रथयात्रेच्या नियोजनासाठी श्री अनिल मकरिये, डॉक्टर उज्ज्वला दहिफळे, श्री किशोर शितोळे, डॉक्टर रमेश लड्डा, श्री विनोद बगडिया, श्री कैलाश खंडेलवाल, श्री संदीप लोखंडे, डॉक्टर संतोष मद्देवार नेतृत्वाखाली श्री जगन्नाथ रथयात्रा समितीचे शेकडो स्वयंसेवक व भक्त परिश्रम घेत आहेत।